तुम्हाला माहित आहे की तुमचं रिटायरमेंट एज किती आहे? जनरली तुम्हाला वाटत असेल की 58 किंवा 60 वर्ष. नाही मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या लक्षात येईल की तुमचं रिटायरमेंटचं नेमकं एज काय आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. पर्सनल फायनान्स या टॉपिकवरती मी जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतोय. रिटायरमेंटची ही स्टेज तेव्हाच येते ज्यावेळेस आपल्याला आपलं घर चालवण्यासाठी पुरेसा इन्कम असतोय. तर वयाची 58 किंवा 60 वर्षानंतर जनरली रिटायरमेंटची स्टेज असं म्हणलं जातं. पण मित्रांनो, तसं नाही आहे. आज देशभरामध्ये साधारण ॲव्हरेज जी सॅलरी हाईक होते, पगारवाढ जी होते ते 9.5% होते. म्हणजे काही जणांचा 10-12% होत असेल, काही जणांचा 6-7% होत असेल, तर ॲव्हरेज 9.5% होते. आणि गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डची महागाई ही 6% आसपास आहे. तर आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंची जी महागाईचा आकडा आहे तो 12 ते 15% आहे. मग जर आपली इन्क्रीमेंट ही महागाईपेक्षा जास्ती आहे आणि आपला खर्च जो दैनंदिन खर्च आहे तो लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे 12 ते 15% आहे, तर जनरली 8 ते 15% हा गॅप भरून काढावा लागतोय. आणि हा जर गॅप भरून नाही काढला तर मित्रांनो मरेपर्यंत काम करावं लागेल. रिटायरमेंटचं वय 60-70 तर सोडूनच द्या, मरेपर्यंत काम करावं लागेल. हा गॅप आहे, इन्फ्लेशनचा गॅप आहे, तो भरून काढायचा असेल तर म्युच्युअल फंड तुम्हाला मदत करू शकते. तुम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा. पण रिटायरमेंटची तरतूद करा मित्रांनो. थँक्यू.